हाय हॅलो नमस्कार. आम्ही निघालो होतो गावी आणि यावेळेस आम्ही मुद्दामहून महाबळेश्वर मार्गे गावी जात आहोत. याचं कारण आम्हाला एक सुंदर असा अनुभव घ्यायचा होता. आमचा डुग्गूही आमच्यासोबतच होता. आम्ही पोचलो होतो अगदीच महाबळेश्वर पायथ्याशी आणि हा सुंदर असा निसर्गाचा आम्ही अनुभव घेत होतो. नयनसुख म्हणजे काय ते हेच, जणू ह्या हिरव्या निसर्गाला सुंदर अशा पांढऱ्या मऊ मऊ शालेनी पांघरले असंच काहीच वाटत होतं. या निसर्गाच्या मोहातच आम्ही पडलो होतो. इथून पाय तर निघत नव्हता, तरीही पुढचा अनुभव घेण्यासाठी आमची बरीच अशी एक्साइटमेंट वाढली होती. तर आम्ही पोहोचलो प्रतापगड प्रवेशद्वारातून शिवकालीन खेड पाहण्यासाठी. इथे आम्ही शॉपिंग केली थोडीशी. अगदी मला खूप जास्त आवडतात लाकडाची वस्तू. डुगूसाठी आम्ही हे घेतलं होतं आणि हा एक पेन घेतला आहे. त्यानंतर आम्ही थोडंसं इकडे तिकडे फिरलो आणि शिवकालीन खेडेगाव ह्याचा हा प्रवेशद्वार आहे. त्याच्यातून आम्ही आतमध्ये गेलो. सगळ्यात आधी तर मला विहीर दिसली, जी की मी कधीच पाहिली नव्हती, फक्त पुस्तकात आणि मूवीजमध्ये पाहिली होती. खूप मजा आली मला. आणि हे विशालची फोटोग्राफी स्टॅच्यू बनवून ठेवलं होतं मला. आणि त्यानंतर आम्ही खूप मजा केली. अगदी लहान मुलंच माझ्यातलं जागं झालं होतं असंच काहीसं वाटत होतं. आणि विशालला माझे फोटोज काढायला खूप जास्त आवडतं. सो फोटो काढत काढत आम्ही खूप मजा केली. सर्वात आधी तर आम्ही सगळा निसर्ग बघितला. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही महाबळेश्वर मार्गे जात असाल तर महाबळेश्वरच्या पायथ्याशीच शिवकालीन खेड म्हणून आहे. तुम्ही नक्की तिथे जा आणि शक्य असल्यास तुमच्या मुलांना घेऊन जा. फार आवडेल, खूप जास्त आवडेल. पावसाळ्यात जात असाल तर दुग्ध शर्करा योगच असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी आमचं तसंच झालं. महाबळेश्वर जाण्याची इच्छा खूप दिवस झाले. आम्हाला खूप जवळ आहे गावापासून, तरीही जाण्याचा योग येत नव्हता. तर इच्छा होती पण ती फलद्रूप होण्याची संधी भेटत नव्हती आणि आज ती झाली होती. त्यामुळे मला खूप जास्त मजा येत होती. खूप सगळे व्हिडिओज बनवले आम्ही, फोटोज काढले. ही जी शेकोटी आहे तीही खरंच ओरिजिनल शेकोटी होती. थंडी होती पण ती बोचणारी नव्हती. अगदीच गुलाबी थंडी असल्यासारखीच ती थंडी होती. त्यानंतर आम्ही राजवाडा इथे प्रवेश करणार होतो. त्याआधी हा होता घोडा आणि त्या घोड्यावर आम्ही विशालला बसवलं. घोडा काय पळेना. डुगूही या सगळ्याची मजा घेत होता आणि विशाल आम्हा दोघांना बापासारखा सांभाळत होता बिचारा. त्यानंतर आम्ही या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. राजवाड्याचं खरं सौंदर्य म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती तुळशी वृंदावन. लहानपणापासून उगाचच वाटायचं आपला का नाही राजवाडा, स्वप्नातलं घर कसं, तर हे खरंच हे असं. लहानपणापासून खूप आकर्षण होतं मला ह्या सगळ्या वस्तूंचं. पितळेच्या, तांब्याच्या जुन्या वस्तू मला फार जास्त आवडतात. त्यामुळेच आवर्जून आम्ही इथे आलो होतो. आणि हा राजवाडा हा अगदी नयनसुख देणारा आहे. पहाटे अंगणात मोर नाचावा तसंच काहीसं मी या राजवाड्यामध्ये नाचत होते. इथली प्रत्येक गोष्ट ही प्राचीन काळातील इतिहास जागा करणारी आहे.